निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। आलीस? होय दिवे लागण्याची वेळ होऊन गेली. होय, काहीसा उशीर झाला यायला. ह्या आधी तू अशी कधी गेली नव्हतीस. प्रथमच गेलेले. मला काळजी वाटत होती तुझी रेवती. कुठे गेली होतीस? मी सांगितलं नाही का तुम्हाला? मी त्या अघोरीकडे गेले होते. मला असं समजलं की तू निबिड अरण्यात गेली होतीस. होय, मी सांगणारच होते तुम्हाला. तो अघोरी कोण आहे ते ठाऊक आहे मला. तुम्ही बोलला नाहीत कधी. अशुभ गोष्टींविषयी तुला काही सांगावं असं कधी वाटलं नाही. तुम्ही त्याला अशुभ म्हणता, पण त्याने मला अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याने लवकरच मला अनेक गोष्टींचा उलगडा होईल. तू पुन्हा त्याच्याकडे जाऊ नकोस रेवती. मी जाणार. तुझ्या बाबतीत काही वाईट घडत असताना मी हातावर हात धरून बसू का रेवती? मी त्या अघोरीकडे जाणार म्हणजे जाणार. आधी मायेने जो खेळ मांडला आहे त्याच्यात तू ओढली जाते आहेस रेवती. मी तुला त्यातून वाचवू शकतो. ऐक माझं. नाही, तुम्ही जे माझ्यापासून लपवता आहात ते शोधून काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. कसला आवाज आहे हा? कोण ओरडतंय असं? कोणाला तरी मारण्याचा आवाज आहे. राज्यकारभारात काय होतंय काहीच माहिती नाही. प्रणाम देवी. कसला आवाज येतोय हा? सेनापती आले आहेत. बरं मग? अमात्यावर ज्यांनी हल्ला केला त्याची चौकशी स्वतः सेनापती करताय. काय सुरू आहे काहीच कळत नाही. कोणीच काही विश्वासात घेऊन सांगत नाही. आदेश! आदेश निरंजन! आदेश निरंजन! आदेश निरंजन! शांत व्हा. तुम्ही ही स्त्री केवळ डाकीण आहे हा गैरसमज डोक्यात ठेवून तुम्ही तिला मारायला आला आहात.
हे चुकीचं कृत्य मी कदापि होऊ देणार नाही. मी त्यांच्या आणि आमच्यामध्ये येऊ नका. आम्ही सत्याच्या बाजूने उभे आहोत आणि तुम्हाला असत्याने वागू देणार नाही. तुम्ही हिला सोडा. आता जी शस्त्रे घेऊन आलात ती खाली ठेवा. नाही ठेवणार. या डाकिनीला मारणार हे नक्की. आता चला रे. तुम्ही घाबरू नका. तुम्हाला आम्ही काहीही होऊ देणार नाही. माझ्या बायकोचा आज मुर्दाच पडला असता, पर तुम्ही होता म्हणून वाचलो. साधूबुवा, तुम्ही आमच्यासाठी लय केलं, पर आता आमच्यामुळे तुम्हाला त्रास नका. आम्ही जात. आम्हाला कसलाही त्रास नाही. आणि तुम्ही कुठे जाणार? वाट फुटल तिकडे जाऊ. हे पहा, आपल्या समोर जी समस्या आहे तिला तोंड दिलं पाहिजे. संकटांना सामोरं गेलं पाहिजे. आहे त्या परिस्थितीत पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे. पळून जाणं सोपं आहे, पण तो मार्ग नाही. तुम्ही सत्याच्या मार्गावर आहात. तुम्हाला त्रास होईल, परंतु भगवंत कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला साह्य निश्चित करेल. ते म्हणतात ना, कृष्ण सदा सहाय्यते. पर गावचे ऐकायलाच तयार नाही. तुम्ही आमच्यासाठी कवर थांबाल. आम्ही तुम्हाला गावात घेऊन जाणार आहोत. नाही नाही, मारून टाकतात गावकरी आम्हाला. आम्ही असताना तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. तुम्हाला सन्मानाने गावात पुन्हा राहता येईल असं निश्चित आम्ही काहीतरी करू. तुम्ही म्हणताय ते ऐकायला गोड वाटतंय, पर अशा राक्षसांचं मत बदलल का? तेच आमचं कार्य आहे. मनुष्याच्या मनात प्रेम, करुणा, ममत्व राहील. मनुष्याला संपवणं सोपं आहे, परंतु त्याला सत्याच्या मार्गावर चालायला लावणे अवघड आहे. कानिफ माझा शिष्य आहे आणि त्याने अगदी सार सांगितलेलं आहे. चला तुम्ही. अटी तटीची येळ हाय. आता काहीतरी करायलाच पाहिजे. पर ते साधू पाठीशी आहेत ना व त्यांच्या. असं नका. हे काय करतील? वनात बघितलं ना व, काहीतरी तंत्रमंत्र केलं, वाचवलं ना व त्या डाकिनीला. एकदा वाचवत्याल, दोनदा वाचवत्याल, पर येळ साधून मारणं अवघड आहे का?
आता तुम्हीच सांगा काय करायचं आहे ते. हे बघा, या सांगतो ते ऐकलं तर गावचं कल्याण होईल. सांगा तुम्ही सांगा वय वय सांगा तुम्ही. सांगा सांगा. गावातल्या 4 तरण्या पोरानं मोर यायचं. गाव देवा मोर इडा ठेवायचा. देवाला गारानं घालायचं आणि इडा उचलायचा की डाकिनीला मारूनच गावात परत येऊ. हो पण त्या डाकिनीनं एखाद्या पोराला खाल्लं म्हणजे हे बघा, आपला देव आपल्या पाठीशी आहे. और दुसरा काय मार्ग नाही. म्हणजे त्याला गावातली लोक पटापटा मारायला लागली तर काय करायचं. बरोबर बरोबर ठरलं तर गाव देवा मोर इडा ठेवायचा आणि गावातल्या पोरांनी तो उचलायचा. गाव देवाच्या नावानं. मोर महादेव आहे, त्यासनी पाया पडा. यो इडा ठेवा. देवा, तुमच्या नावानं इडा ठेवला आहे. या गावातल्या डाकिनीचा बळी द्यायचा आहे. तुमचा आशीर्वाद असू द्या पोरासनी. आता काम करूनच आले पाहिजे समजे. ही कुऱ्हाड हाय हातात, ती आसनी रगात लावूनच खाली ठेवणार. आता इडा उचला. गाव देवाच्या नावानं. गाव देवाच्या नावानं. चला र. गाव देवाच्या नावानं. गाव देवाच्या नावानं. गाव देवाच्या नावानं. ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट पाहत होते, ज्याची इच्छा होती, ते घडले आहे. ही शुभवार्ता सगळीकडे ओरडून सांगावं असं वाटतंय, पण मनाला अशी उभारी का नाही. रेवती, रात्रभर झोपली नाहीस? तुम्हाला एक शुभवार्ता सांगायची आहे. ऐकायला मी उत्सुक आहे. तुम्ही मृत्यूनंतर परत आलात तेव्हा काय म्हणाला होता, आठवलं? अर्थात. तुम्ही पिता होणार आहात.
ही किती आनंदाची वार्ता आहे. सगळीकडे उत्सव व्हायला हवा. नको. याआधी जेव्हा जेव्हा आनंद साजरा केला आहे तेव्हा तेव्हा काहीतरी दृष्ट लागली आहे. आता कोणताही उत्सव नको. रेवती, तुझी इच्छा पूर्ण झाली ना? होय, मी मातृत्व अनुभवणार. आणि ह्या राज्याला उत्तराधिकारी मिळणार. हे खूप उशिरा घडतंय, पण मला आनंद आहे. मूल जन्माला आलं की मला जावं लागेल. माझं कार्य संपेल. कसला विचार करताय? तुमच्या भविष्याचा. तुमच्या नाही, आपल्या म्हणा. मारायचंय आज सोडायचं नाही कोणाला. मारायचंय त्यांना आज. मारायचंय त्यांना आज. मारायचंय आज त्यांना. आज सोडायचं नाही कोणाला. तुम्ही या डाकणीला का घेऊन आला इथं? आता या आलीच आहे नव. समद्यांसमोर ठार मारून टाकू हिला. शांत व्हा. आम्ही तुमचा मान राखला, पण आता नाही. आता तुम्ही जर मध्ये आलात तर तुमच्याशी मी 2 हात होते आमचं. तुम्ही आमच्याशी ही भाषा करू नका. तुम्ही कोण कुठले आणि आमच्या गावात लक्ष कशाला घालताय? हे तुमचं गाव आहे, तसं यांचंही गाव आहे. हे बघा, तुम्ही यांची कड घेऊ नका. आज यातनी चाललं नाही तर गाव सांगणार नाही. होय. आम्ही इथे असताना तुम्ही हे करू शकणार नाही. तुम्ही ऐकून घ्या हे काय म्हणतायत ते. हे बघा, सगळ्यांना मनुष्य जन्म मिळाला आहे. ह्यात कसलाही भेदभाव असता कामा नये. तुम्ही ठरवता आहात हा असा तो तसा. त्या परमेश्वरासमोर सगळे सारखे आहेत, समान आहेत. त्यात तुम्ही या दुर्बल स्त्रीवरती आरोप करता आहात की ती डाकिनी आहे. याचा अर्थ काय होतो? ती कोणी दुष्ट विनाश करणारी आहे? तुम्ही केवळ अज्ञानापोटी तिचं, पर्यायाने तिच्या सर्व कुटुंबियांचं खूप मोठं नुकसान करता आहात. त्यांच्याकडून जगण्याचा अधिकारच हिसकावून घेता आहात. आणि तुम्ही देवीची पूजा करतात ना, ती ही स्त्रीचंच रूप आहे. मग ह्या माऊलीची विटंबना का करता आहात?
अरे आपण काय ऐकून घेतो यांचं आता ऐकायचं नाही. यासनी बाजूला सारले बिगर त्या डाकिनीला काय मारता येणार नाही. तुम्ही ज्यांच्यावर शस्त्र उगारले, ज्यांना नाही नाही ते बोलता आहात, त्यांना तुम्ही ओळखलं नाही. तो माझा शिष्य असला तरी नाथ परंपरेतला एक महत्वाचा नाथ आहे. तुम्ही या कानिफनाथांना ओळखलं नाही. मी आज तुम्हाला सांगतो की तुमच्या समोर जे हे नाथ उभे आहेत ते कोण आहेत. ऐकायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे.